नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जीवन प्रवास हा भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रेरणादायी आहे. आणि महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज आपण त्यांचे पणतू श्री तुषार गांधी सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. तुषार गांधी हे आपली मतं स्पष्टपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे बापू हे तुषार गांधी यांना नेमके कसे समजले, कसे उमगले आणि सध्या स्थितीतील घडणाऱ्या घटनांवर त्यांचं नेमकं काय मत आहे याबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. थेट अमेरिकेतून ते आपल्याशी जोडले गेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे सुवर्ण खानदेश लाईव्ह मध्ये. थँक्यू. नमस्कार. नमस्कार सर. माझा पहिला प्रश्न असा आहे की सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे बापू तुम्हाला कसे समजले नेमकं? तुम्हाला बापू म्हणून तुम्ही त्यांना कसं ओळखलं, किंवा नंतर तुम्हाला महात्मा गांधी म्हणून ते कसे समजले? परिवाराचा असून मला ते स्वाभाविकच माझ्या जीवनात ते होतेच. आणि कधी जाणीव झाली ते काय आठवत नाही. जसं कधी चालायला लागलो, कधी बोलायला लागलो, ते मला स्वतःला सुरत नाहीये. मला सांगितलं गेलंय म्हणून माहिती आहे की बाई 6 महिन्याचा होतो तेव्हा चालायला लागलो आणि 2 वर्षाचा झालो तेव्हा बोलायला लागलो होतो. पण बापू माझे आमच्या परिवाराचे पूर्वज होते, माझे पूर्वज होते. हे गोष्ट इतकी नॅचरली मला माझ्या जाणीवमध्ये आली की कधी कळलं नाही की कोणत्या वयाच्या कोणत्या वर्षी मला ते जाणीव झाली. आणि तेव्हा मी 60 मध्ये जन्म झाला माझा. तो दशक आणि 70चा दशक असा होता की अजून देश गांधीमय होता. आणि म्हणून सगळ्यात ते अ, अनुभव व्हायचे असे. 69ला जेव्हा त्यांच्या जन्माची शताब्दी उजवली गेली पूर्ण देशात, तेव्हा एक गांधीमय आता वातावरण सगळं झालं होतं. 80च्या दशक नंतर गांधी विरुद्धचे आवाज उठायला लागले. आणि म्हणून त्याच्यानंतर एक अशी 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 वेळ आता आली आहे जेव्हा गांधीसाठीचा आवाज क्षीण होत चाललाय आणि गांधी विरुद्ध किंवा गांधी द्वेषाचा आवाज आपल्या देशात अगदी डॉमिनंट झालेला आहे. तर ते आणि महात्मा गांधी ची जाणीव जनताकडून पाठ्यक्रम मधून तिथून झाली. माझ्यासाठी ते नेहमी बापूच असतात. तर बालपणी तुम्ही ज्यावेळी शालेय शिक्षण घेत होता त्यावेळी तुमच्याकडे एक म्हणजे गांधीजींचे पणतू म्हणून असं बघितलं जायचं. तर हे त्यावेळेचे ते अनुभव कसे होते नेमके? जसं मी सांगितलं तसं तो जो काळ होता माझ्या शाळेचा, तेव्हा वातावरण गांधीमय जास्त असायचं. आणि आमची शाळा एक स्वतंत्रता सेनानी दंपती चालवायचे म्हणून आमच्या शाळेत गांधींचा प्रभाव पुष्कळ होता. आम्ही दररोज सकाळी 1 तास सूतकताई करायचो, खादी चरखा चालवायचो. शाळेची स्वच्छता आम्ही स्वतःहून करायचो. आणि हे सगळे जे आश्रमचे संस्कार होते आमच्या प्राध्यापकांवरती, ते आमच्यामध्ये आले. म्हणून गांधी समजून घेणं आमच्यासाठी फार सरळ झालं. कारण फक्त पुस्तकांमधून नाही तर जीवन स्वरूपात त्यांचे तत्व कसे लोकांमध्ये असतात. आमच्या शाळेत, माझ्या लहानपणी आमच्या घरी बापूंच्या बरोबर काम करणारे त्यांचे समवयी जी लोक होती, त्यांचे साथी होते, त्यांचं येणं जाणं असायचं. आमच्या शाळेत 2 ऑक्टोबर आणि 30 जानेवारीला प्रखर गांधीवादी लोक यायची आमच्याशी बोलायला. आम्हाला त्यांचे अनुभव, त्यांच्या जीवनाची कथा वगैरे सांगायची. म्हणून ते आम्हाला समजणं फार जास्त सोपं झालं. सर, आणि माझ्या बरोबर हे कौतुक असं व्हायचं की जेव्हा 5वी नंतर इतिहास मध्ये आपल्या स्वतंत्रता संग्रामचा इतिहास शिकवायचं सुरू झालं,
तेव्हा वर्गात मी एकटाच मुलगा होतो ज्याचे नातेवाईक त्यांचं नाव आमच्या पाठ्यपुस्तकात असायचं, म्हणून पूर्ण क्लासचे माझे जे सगळे मित्र होते, मित्रमैत्रिणी, ते सगळे माझ्याकडे वळून पाहायचे टीचर शिकवायचे तेव्हा. कारण की माझे पूर्वज, त्यांची नावं आणि त्यांचा इतिहास आम्हाला पाठ्यक्रमामध्ये यायचा. आणि असा मी एकच कौतुकास्पद मुलगा होतो म्हणून. आणि ते जे हे होती, ते माझी मुलं पण जेव्हा शाळेत आली आणि स्वतंत्रताचा इतिहास शिकायला लागली, तेव्हा त्यांच्या वर्ग पण त्यांच्याकडे वळून पाहायचा, कारण ते पण त्या वर्गातले असे एकूणच मुलं होती ज्यांची पूर्वजांचे नाव पाठ्यपुस्तकात होती. माझ्या मुलांना ते थोडं हे वाटायचं, आवडायचं नाही, पण मला त्याची जाणीव पूर्वीच होती की असं होणार आहे, म्हणून मला ते जास्त सोपं गेलं होतं. लेट स्किल गांधी हे तुमचं पुस्तक तुम्ही अत्यंत रिसर्च करून लिहिलंय, तर त्यामागची प्रेरणा काय होती? ते पुस्तक एका पद्धतीनं माझ्यामध्ये जे क्रोध होता, कारण मी जसं सांगितलं तसं 70-80 पूर्वार्धात 80-90 मध्ये गांधी विरुद्ध आणि गांधी द्वेषचा प्रचार एकदम जोरात व्हायला लागला, आणि तो सफळ करायसाठी एक प्रकारे असत्याचा प्रचार आणि गांधींवर खोटे आरोप आक्षेप हे सगळं लावण्याचा उपक्रम एकदम जोरशोरात सुरू केला गेला. 90 मध्ये तर अगदी त्याची पराकाष्ठा व्हायला लागली. तर मला त्याचा फार राग यायचा की एवढं खोटं का सांगितलं जातंय. आणि मग ठरवलं की बाबा, हे जे ते सांगतायत त्याला आपण काउंटर कसं करावं. तर मी माझा रिसर्च सुरू केला, आणि त्या रिसर्चमध्ये जे जे मला आढळलं, जे जे जाणीव व्हायला लागली, ते मी मग ठरवलं की पुस्तक लिहूनच लोकांपर्यंत पोचवायचं. आणि म्हणून लेट स्किल गांधी हे पुस्तक मी लिहिलं. आणि जवळपास त्याच्यात 4-4.5 वर्षाचा रिसर्च होता, आणि 1.5 वर्ष लिहिण्यामध्ये झाली. आता पुढच्या वर्षी, या वर्षी वर्षाच्या पूर्वार्धात त्याची नवीन आवृत्ती, मराठी अनुवादची नवीन आवृत्ती छापून परत येणार, कारण 2 वर्षापासून मराठी आवृत्ती अवेलेबल नाही आहे. तर ती परत छापली जाणार आहे. आणि मराठीला पुष्कळ चांगला प्रतिसाद भेटला. महाराष्ट्रात ते पुस्तक पुष्कळ माझं गाजलंय, आणि अजूनही लोक विचारतात त्याच्यासाठी, म्हणून ते पब्लिशर परत छापणार आहेत. तर ह्या वर्षाच्या पूर्वार्धात नवीन आवृत्ती छापून बाजारात येणार त्याची. तर तुम्ही 26 जानेवारीला एक ट्विट केलेलं, त्यामध्ये असं म्हटलं होतं की इस गणतंत्र दिवस पर सच्चे देशभक्तों के पास एक ही पर्याय है, राजद्रोह. कभी सोचा न था ऐसे दौरान में जीना पडेगा. याचं तुम्ही वर्णन कसं करा? सध्याचा जो काळ आहे, ज्या पद्धतीचा आपल्यावरती लोकशाहीचा वेश घालून हुकुमशाही राज करून राहिले, त्याच्यामध्ये जे बापूंनी त्यांच्या जीवन काळात सांगितलं होतं की लोकशाहीत नागरिकांचं कर्तव्य, जर त्यांना असं वाटलं की सरकार आपल्या हितचं काम करत नाहीये आणि सरकारचे उपक्रम आपल्या मध्ये आपलं अहित होतंय, तर नागरिकांचं हे कर्तव्य होतं की त्यांनी राजद्रोह करावा. आणि त्या त्या बापूंच्या लिहिण्याचा प्रेरणा घेऊन मी ते ट्विट केलेलं आहे. कारण की सध्या इलेक्शन प्रोसेस पासून ते राज करण्याची जी पद्धती आहे, आपल्या प्रधानमंत्री, आपले मुख्यमंत्री सगळ्यांची, आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात पूर्वीची सरकार पलटवली गेली, उचलवली गेली, आणि नंतर ह्यावेळी
जे निवडणुका झाल्या त्याच्यात ज्या पद्धतीने त्या निवडणुकांना आव्हा केला गेला, त्यांना एक प्रकारे जे बहुमत आहे ते चोरलेलं आहे, तेव्हा असं वाटतं की आता एक वेळ आली आहे की जेव्हा आपल्याला आपली लोकशाही वाचवायसाठी राजद्रोह करावा लागेल. देशद्रोह आणि राजद्रोह मध्ये फरक आहे. आणि मी देशद्रोह म्हणजे देशाचं हित करणं, राजद्रोह म्हणजे असे आत्ताच्या जे जे सर्कमस्टान्सेस आहेत त्याच्यात देशभक्तीचं काम आहे. सर, एक प्रश्न आहे. शांतता आणि अहिंसेसाठी तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल तुम्हाला नुकतंच अमेरिकेच्या जॉर्ज मेसॉन विद्यापीठाच्या द कार्टर स्कूल ऑफ ऍडवायझर यांच्या वतीने 2024 अँबॅसेडर जॉन डब्ल्यू मॅकडोनाल्ड या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. तर याबाबत तुमची भावना काय? हो, जेव्हा मला कळवलं गेलं तर तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं की मला अं, हे पारितोषिकाला मी कसा लायक आहे ते. पण एका दृष्टीनं मला त्याचा अभिमान पण झाला, कारण प्रेसिडेंट कार्टर माझ्यासाठी एक फार महत्वाचे आणि सध्याच्या काळात एक आदर्श राजनेताचं प्रतीक माझ्यासाठी होतं आणि माझे आदर्श पण होते. आणि त्यांची संस्था मला हा सन्मान देते, आणि ते पण ज्या वर्षी त्यांचं निधन झालं त्या वर्षी ते माझ्यासाठी फार गौरवाची गोष्ट झाली. पण माझ्यासाठी ते पारितोषिक एक अ, गजर आहे की अजून पुष्कळ काम करायचंय त्या पारितोषिकाला लायक व्हायच्यासाठी. आणि ते करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार, आणि ते पारितोषिक मला त्याची आठवण देत राहणार की अजून पुष्कळ काम करायचं बाकी आहे. कारण आपल्या देशात आणि दुनियाभरात ज्या पद्धतीनं द्वेष वाढत जातोय, वैमनस्य वाढत जाते, आणि त्यामधून जे एक अशांती आणि अराजकता येऊन राहिली आहे, त्याच्यासाठी आपल्याला आता फक्त देश नाही तर मानव जातीसाठी आणि ह्या पृथ्वीवरती जीव टिकवून ठेवण्यासाठी अहिंसेचा प्रचाराचं काम आणि अहिंसाकडे लोकांना परत आणायचं काम करणं, हे आपल्यासाठी आता त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही. आणि हे जे पारितोषिक मला भेटलंय ते मला त्याची आठवण आणि जाणीव करत राहणार. तर शेवटचा प्रश्न आहे. महात्मा गांधीजी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्या? तेव्हा जेव्हा बापूंची हत्या केली गेली तेव्हा एक प्रकारे भारताला शॉक ट्रीटमेंट होती, कारण तेव्हा पण भारत, नुकतंच स्वतंत्र झालेला हिंदुस्थान, ते द्वेषाच्या वेडेपणामध्ये सरकून जात होता आणि हिंसा च्या दावानळेत ते जळून खाक व्हायची पाळी आली होती. आणि तेव्हा बापूंची हत्या एक प्रकारे इतका मोठा शॉक होता भारताला आणि भारतीय लोकांसाठी की त्याच्यानंतर जवळपास 30 वर्ष परत त्या रस्त्यावरती भारत आणि भारताची लोक गेली नव्हती. पण आता परत आपण त्याच दिशेने वाटचाल करून राहिलोय, आणि ज्या गतीनं विध्वंसाकडे आपण जाऊन राहिलो आणि ज्या पद्धतीनं पॉलिटिक्समध्ये द्वेषाच्या पॉलिटिक्सला सफलता भेटते, तिथे हे जे राजनेता आहेत ते प्रामाणिकपणे द्वेष कमी करण्यासाठी काहीच करणार नाही. कारण की सत्ता प्राप्तीसाठी द्वेष आणि घृणाचा जो मोबदला भेटतोय ते प्रधानमंत्री पासून सगळेच पॉलिटिशियन्स त्यांना त्याचा नाद लागलेला आहे. आणि मग आपण म्हणून बघतोय की आपल्या जेव्हा इलेक्शन येतात, निवडणुका येतात, तेव्हा त्याच्या प्रचारात
प्रधानमंत्री पासून मुख्यमंत्रीपर्यंत सगळेच नेता किती द्वेषपूर्ण प्रचार करत असतात. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हे सगळं एक पद्धतीनं लोकांना लोकांच्या हृदयात भीती घालून त्यांना हिंसासाठी प्रेरणा देणारी चा कॅम्पेन आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत जर देशाला वाचवायचं असेल तर आपल्याला प्रेमाचा मार्ग परत निवडून त्या प्रेमाच्या मार्गावर चालवं लागेल. हे आता आपल्यासाठी अनिवार्य झालेलं आहे. आणि म्हणून आज जेव्हा आझाद भारतात सर्वप्रथम अतिरेकी घटना घडली, त्याची स्मृती आपण परत आपल्या मनात जागृत करायला पाहिजे. कारण बापूंची हत्या म्हणजे आझाद भारताची पहिली अतिरेकी घटना होती. आणि स्वतंत्र भारतचा सर्वप्रथम अतिरेकी आणि त्याचे प्रेरणास्रोत नथुराम गोडसे आणि सावरकर ह्यांच्या कृत्यांना आठवण ठेवून हे परत होऊ नये ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करावं लागेल. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा अत्यंत वेळ आमच्यासाठी दिला, त्यासाठी मनापासून आभार. तर हे होते महात्मा गांधीजी यांचे पणतू श्री तुषार गांधी. त्यांनी आपल्यासोबत महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष असा संवाद साधलाय आणि विविध विषयांवर त्यांची मत व्यक्त केली. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.